कार्यक्रम आहे असं आम्हाला ठणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळे अनौपचारिकच प्रश्न विचारेन आणि मी काही तुला दिग्दर्शन करू शकत नाही, त्यामुळे तुला जे वाटतं तसं तू बोल. पुस्तकाच्या अगदी आरंभाच्या भागात जुनून ते जाणीवा म्हणजे अगदी सुरुवातीचा काळ आहे. तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही सगळे औरंगाबादच्या तिथे काहीतरी नाट्यशास्त्र विभाग, हां, नाट्यशास्त्र विभाग सुरू होतो, तेव्हा तुमच्या मुलाखतीसाठी तुम्ही सगळे गेलेला असता आणि त्यावेळी तुला एक प्रश्न विचारला आहे तिथे मुलाखतीत की तुमच्या आयुष्यात नाटकाचं नेमकं स्थान काय, हा उल्लेख तूच केला आहेस तिथे. आणि मी जे उत्तर द्यायचं ते दिलं असं काहीतरी पुढे लिहिलं आहे. त्यामुळे आता आम्ही वाचक आहोत, आम्हाला उत्तर काय दिलं ते माहीत नाही, तर ते आत्ता इथे अनौपचारिकपणे दे. नाही, तो किस्सा जरा गमतीशीर होता की खरं तर फार गमतीशीर छान होतं त्या शहराचं वातावरण. कारण आम्हाला शिकवणारे जे सगळे प्राध्यापक मंडळी होते त्याच्यामध्ये डॉक्टर लक्ष्मण देशपांडे, आलोक चौधरी, कुमार देशमुख, शशिकांत बराणपूरकर, यशवंत देशमुख, दिलीप घारे ही मंडळी होती जी स्वतः रंगकर्मी होती. बाहेर आमची त्यांच्या संस्थांची आणि आमची संस्थांची नाटकं एक व्हायची, महोत्सव व्हायचे, स्पर्धेत असायचो. आणि एक गमतीशीर किस्सा झाला, म्हणजे त्या प्रवेशाच्या ॲडमिशनचं थोडं सस्पेन्स ठेवून सांगतो. एक फार गमतीशीर भाग आमच्या आयुष्यात सगळ्यांचा आला, जो प्रत्येकाच्या येतो असं नाही. तर आधी डायरेक्ट नाटक बसवायला सुरुवात केली संस्था निर्माण झाल्यानंतर, आणि त्याचं एक 10-12 वर्षांचं 10-12 नाटकांचं 15 नाटकांचं संचित बरोबर असल्यावर असं एक सगळ्यांना वाटलं की आपण नाट्य प्रशिक्षण पण घेऊया. म्हणजे त्याचं उलटं झालं की प्रॅक्टिकल आधी आणि थिअरी नंतर. त्याचा मला फार फायदा झाला, कारण जी सगळ्या संकल्पनात्मक अकॅडमिक पुस्तकामध्ये जे असायचं सायन्सच्या जसं असतं की डेफिनेशन्स आहेत, थिअरी आहेत, प्रमेय आहे, तर आपण जे करत होतो त्याला हे म्हणतात असं मला नंतर कळलं. काम मी आधीच केलं होतं किंवा आम्ही करत होतो सगळे मिळून. त्या प्रवेशाचा किस्सा असा झाला की हीच मंडळी होती प्राध्यापक म्हणून, आणि एक फायदा होता की दिवसा कॉलेज आणि नोकरी करूनही संध्याकाळचे वर्ग होते नाट्यशास्त्राचे. त्यामुळे आम्ही तिथे सगळेजण समूहानेच गेलो. ते आपली पद्धतच होती, एकट्याने कुठे जायची नाही. त्यामुळे त्यांच्यावर कदाचित प्रेशर आलं असणार की हे एकत्र कसे काय आले. आणि मग मला थोडासा काय म्हणूया त्याला, त्याच्यामध्ये काही विषारीपणा नव्हता, पण असा एक प्रश्न विचारला गेला की जर मग तुम्ही नाट्यशास्त्राच्या प्रशिक्षणाला येणार असाल तर बाहेर संस्थेचं नाटक तुम्ही करायचं नाही असं म्हणाले. त्याच्यावर मी म्हणालो की मग आम्ही प्रशिक्षणाला येत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आम्हाला ॲडमिशन नाकारू शकत नाही, कारण तुम्ही प्रश्न विचारणारं पॅनल बसले, प्रत्येकाची संस्था आणि बाहेर नाटकं करतायत. असं मी थेटपणे विचारल्यामुळे त्यांनी, लक्ष्मण देशपांडे म्हणाले नाही नाही मजा करतो, कारण स्वतः लक्ष्मण देशपांडे नाट्यशास्त्राचे विभाग प्रमुख होते आणि वऱ्हाडचे प्रयोग करत जगभरात फिरत होते. म्हणलं मग तुमचं मास्टर कोण चेक करणार. असा गमतीचा भाग झाला. पण प्रश्नाचं उत्तर असं की एक फोकस होता, आणि ज्या अर्थी आम्ही तिथे अभ्यासक्रमाला गेलो होतो त्या अर्थी असं वाटत होतं की फक्त हाऊस म्हणून न काम करता आपण जे नाटक करतोय ते थोडं गंभीरपणे शिकलं पाहिजे. त्याची परंपरा काय आहे, त्याचे थिअरीज, प्रॅक्टिकल्स काय आहेत, आणि त्याचा फायदा झाला खूप. नाट्यशास्त्र विभागामध्ये आम्हाला 2 ते 3 महत्त्वाच्या प्राध्यापकांनी, डॉक्टर आलोक चौधरी असतील, दिलीप घारे असतील, लक्ष्मण देशपांडे असतील, यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लायब्ररी ओपन करून दिली. त्यातली अनेक परदेशी पुस्तकं वाचायला मिळाली, त्यातल्या संकल्पनात्मक गोष्टी कळल्या. नाटकाच्या दिग्दर्शनाचा प्रवास जगभरात कसा झाला आहे, सगळ्या थिअरीज कुठल्या कुठल्या, स्टाईल्स कुठल्या कुठल्या, म्हणजे भरतमुनी पण असो, स्टॅनिस्लावस्की पण असो, ब्रेख्ट पण असो, किंवा ग्रोटोस्की पण असो, किंवा नेपथ्य रचना असेल, स्टाईल कशी बदलत गेली, हे सगळं कळल्यामुळे त्याचा एक आवाका वाढला. म्हणजे प्रत्येकाचा आपला, म्हणजे लेखक म्हणून प्रशांतचा वाढला असेल, दिग्दर्शक म्हणून माझा वाढला असेल. आमच्याकडे जिगीषामध्ये असा एक नियम होता की नाटकाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना आल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आमच्यापैकी प्रत्येकाला सेट लावता येतो, मेकअप करता येतो, लाइटिंग करता येतं, म्युझिक ऑपरेट करता येतं. मी 25 नाटकांचं म्युझिक ऑपरेट केलं आहे. सो आमच्याकडे प्रत्येकाला सगळी गोष्ट येते.
त्याच्यामुळे सेट बनवायचा आहे आपल्यालाच, असं सगळं केल्यामुळे आम्ही त्याच्यात घुसत होतो. त्यामुळे ते आपण ज्याला म्हणू ना की नाटकात आयुष्यात नेमकं नाटकाचं स्थान काय आहे, तर ते हौसेपलीकडे आता काय, आता स्टेटमेंट करायला आपल्याकडे कसा किस्सा माहिती आहे का, की आपल्याकडे अनेक, कोणाची नावं नाही घेत मी, संगीताच्या क्षेत्रात, साहित्याच्या क्षेत्रात अशी उदाहरणं दिली जातात आणि असं सांगितलं जातं जुनं, जे विचारायला जिवंतच नसतात माणसं. पण निदान आता काम केले पुढे 40 वर्ष म्हणून त्या वाक्याला आता अर्थ प्राप्त होतो की ते फक्त पॅशन, फक्त आवड म्हणून नाही, तर त्याचं प्रशिक्षण आणि रीतसर जाणकार घेऊन पूर्ण वेळ काम करायचं आहे. आमच्यापैकी प्रत्येकाला आनंद हा आहे. मगाशी हिने उल्लेख केला की प्रतीक्षा 10वीत पहिल्या तिसात होती, ती MA इकॉनॉमिक्स आहे. तिची बहीण प्रतिमा ही केमिस्ट्रीमध्ये विद्यापीठात 3री आलेली आहे. मी मी BSc मॅथमॅटिक्स आहे. मी वर्गात बसलो नाही कधी, पण मी BSc मॅथमॅटिक्स आहे. अशी सगळी माणसं असतानासुद्धा असं वाटलं की आपलं आवडीचं काम हेच आपलं प्रोफेशन आहे. या एका आनंदात आम्ही सगळेजण आहोत आणि ते नाटकाचं नेमकं स्थान आहे आयुष्यामध्ये. त्या ठिकाणी जाण्याआधी यंग डिबेटर्स हा तू खूप गाजवला. म्हणजे त्या काळात वादविवाद स्पर्धा, भाषणं, वक्तृत्व, अर्थात हे कदाचित किशोर कालीन वयीन किंवा अशी कॉलेजच्या तेव्हापासून कॉलेज वगैरे भागात. तर एका ठिकाणी उल्लेख आहे तुझा की तिथेच तुझी पाळंमुळं तिथून सुरू होतात. त्यामध्ये एका ठिकाणी असं लिहिलं आहे की मी पुरोगामित्वाच्या संकल्पना या यंग डिबेटर्समध्ये भेटलेल्या मित्रांमुळे मुळापासून समजून घेऊ शकलो. आजही मी याच परिवर्तनशील प्रागतिक विचारांचा ठाम पुरस्कर्ता आहे. तर यंग डिबेटर्समुळे काय काय झालं ते लिहिलेलं आहे. पुरोगामित्वाच्या या संकल्पना किंवा परिवर्तनशील आणि प्रागतिक विचारांचा अभ्यास म्हणा किंवा ठाम पुरस्कर्ता असल्यामुळे नाटकांवर किंवा त्यांच्या निवडीवर किंवा पुढच्या तुझ्या या कारकिर्दीवर काय परिणाम झाला? नाही, परिणाम असा झाला की सुरुवातीला कळतच नसे कोणाला की जणू मी आता नोकरी सोडून जेव्हा पूर्णवेळ दिग्दर्शन करायला लागलो तेव्हा काही निर्मात्यांनी माझ्याकडे स्क्रिप्ट आणून दिलं. त्याच्यानंतर मी म्हणालो की मी हे करू शकणार नाही. ते म्हणाले का? म्हटलं मला याच्यातले विचार मान्य नाहीत, यातनं होणारा आशय मला अमान्य आहे. आणि मला फक्त म्हणाल पण अरे तू दिग्दर्शक आहेस, तुझा व्यवसाय हा. म्हटलं व्यवसाय आहे, पण मला जर काही अडचण आली तर मी तुमच्याकडनं 4 पैसे उसने घेईन आणि जगेन, पण हे नाटक करणार नाही. म्हणजे अशी जर नकारांची नाटकं घेतली असती तर येवाना 100च्या वर नाटकं झाली असती. परंतु याच्यात आधी काही बडेजाव आवडण्याचा नाही आहे. आपण सगळी मांडळं तशीच आहोत. 2-4 गोष्टी खूप चांगल्या ठरवलेल्या आहेत. का? त्याच्या मागची संकल्पनात्मक विचार सांगतो. काय फरक पडतो ना एखादं नाटक केलं तर. पण मुळात असं माझं म्हणणं आहे की नाटक या माध्यमाची प्रभावशक्ती मला माहिती आहे. नाटकातनं प्रक्षेपित एखादं पुस्तक, एखादा लेख यापेक्षा या व्हिज्युअल पूर्ण चौकटीमधनं जो आशय प्रक्षेपित होतो त्याचा परिणाम माणसाच्या पूर्ण मेंदूवर, मनावर कायमचा होत असतो. मी ही थेअरी पुन्हा वारंवार सांगत असतो की एखाद्या बंद नाट्यगृहात स्वतःवर अंधार करून घेऊन जेव्हा 1000 माणसं बसतात आणि स्टेजवर ते बघत असतात अत्यंत बारकाईने, तेव्हा त्यांचे 2000 डोळे, 2000 कान आणि 2000 मेंदू एकाच वेळेला ऑपरेट होतात. आणि ते तेव्हा ज्यांना आकलन होतं ते त्यांना जे समजतं, प्रक्षेपित होतं, ते त्यांच्या कायमच्या हार्ड डिस्कमध्ये होत असतं. त्याच्यामुळे चुकीचा विचार तिकडे जाऊ नये याचं प्रभावी अडथळा, मला झारीतला शुक्राचार्य म्हटलं तरी चालेल, अशा प्रकारचा मी व्हायला तयार आहे. आणि तो मी करत आला. प्रशांत दळवी, मी किंवा आमच्या आजूबाजूच्या लोकांचं एकच वाक्यात उत्तर देतो, म्हणजे त्याच्यात काही फार मोठा आव आणायचा नाही आहे, की विश्वास आपल्याला माहिती आहे की किती प्रभावी नाटक झालं सामाजिक आशयाचं किंवा विचारांचं, तरीसुद्धा त्यांनी लगेच काही क्रांती होत नसते. परंतु आपल्या नाटकांनी समाज 2 पावलं पुढे गेला नाही तरी चालेल, पण 2 पावलं मागे नक्कीच नाही गेलं पाहिजे. आणि हा विचार जाणीवपूर्वक बाळगून खऱ्या अर्थाने तू म्हणतोस तसं तो व्हेटो जो आहे ना, नकाराचा अधिकार, तो प्रत्येक माध्यमात दिला. नाहीतर कसं असतं ना, मग ते फार छान, मग काय माझं प्रोफेशन आहे म्हणून आपल्याकडे अशी पण माणसं मी बघितली आहेत, कोणाची नावं न घेता, की अरे सुरुवातीला स्ट्रगल आहे, आत्ता सुरुवातीला न आवडणारं काम मी करतो पण नंतर माझ्या आवडीचं काम करतो. असं होत नसतं.
असं होत नाही. तो नकार तुम्हाला बळही देतो, तुमचं कामही सुधारतो आणि तुम्हाला पुढे काम मिळतही जातं. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करण्याची गरज नाही, हा विचार आहे. आणि हा परत एकदा या तू जे यंग डिबेटर्स म्हणतोय ते यंग डिबेटर्स असोसिएशन होतं आणि सगळे जे वक्ते विजेते होते, ज्याच्यामध्ये मी तर 11वीतला होतो त्या संस्थेमध्ये गेलो तेव्हा, पण वकील झालेली माणसं पण होती आणि आमचा 20-22 जणांचा देवीदास तुळजापूरकर, व्यंकटेश केशरी, प्रदीप शहाणे, नंदू माधव, सुंदर लटपटे अशी सुरेंद्र जोंधळे, सुरेखा शिरवाडकर अशी सगळी माणसं होती. त्यामुळे तिथे एक आणि त्या काळात ती संघटना उभी होती. अनेक जण औरंगाबादची इथे उपस्थित आहेत, त्यांना त्याचे संदर्भ पण कळतील की औरंगाबाद शहरामध्ये फार गमतीशीर बॅकड्रॉप होता. एकीकडे दलित चळवळ होती. नामांतराच्या आंदोलनानंतर जो एक प्रकारचा जातीयवाद आणि एक पूर्णपणे एक ज्याला म्हणूया की टोकाची द्वेष पसरलेली अवस्था निर्माण झाली होती, त्याला उत्तर देण्यासाठी खरं तर हे निर्माण झालं होतं. आणि या संघटनेत सर्व जातीची माणसं होती आणि जाणीवपूर्वक चांगल्या व्याख्यानमाला, चांगली पुस्तकं. त्या काळात मी स्ट्रीट प्ले केले रस्त्यावर, मी आणि नंदू माधवने. त्यामुळे त्या वेगळ्या अनुभूतीचा इतका उपयोग झाला पुढच्या सगळ्या रचनेला की ती धारणा तिथे पक्की झाली. मला नेहमी आयुष्यात माझ्यापेक्षा वयाने मोठी असणारी वयाने माणसं, विद्यार्थी माझे मित्र होते. त्यामुळे पुस्तक काय चांगलं वाचायला पाहिजे, काय नाही वाचायला पाहिजे याची पण चाळणी वेळीच लागली. त्याचा पण उपयोग झाला. असा सगळा हा प्रवास आहे. त्याच्यामुळे पुरस्कर्ता असणं मी यात काहीच कौतुक नाही आहे, ते असायलाच हवं असं माझं मत आहे. पण हे तुझ्या एकट्यापुरतं मर्यादित आहे की मुद्दाम विचारतोय की तुझा आता एकंदर पुस्तक वाचल्यावर एकटा आणि स्वतंत्र विचार करणं फार अवघड आहे. तू म्हटल्याबरोबर जिगीषा आणि जिगीषाचा तुझ्या भाषेत तो एक सगळा मिळून गोतावळा हा वेगळा करता येत नाही. बरोबर. तर ह्या विचारांमध्ये तुझे जिगीषातले सगळे सहकारी म्हणा किंवा तुझे आता त्यांना सहकारी पण म्हणता येणार नाही, इतकं तुमची जवळीक दिसते. तर हे सगळे त्याच्यामध्ये तशाच विचारांचे तसे नसले तर कशाला राहिले असते गोतावळ्यात, असा मी तुला प्रश्न विचारतो. कारण गंमत अशी असते की हा बरं, दुसरी गोष्ट याच्यात काहीतरी आपल्या विचारण्यात एक अशी भीती आणि धाकधूक वाटते की असं म्हणणं म्हणजे मग ते नकोच बाबा, स्वीकारणंच नको किंवा स्वतःवर लेबल लावून घेणं. तर तसं वाटण्याची गरज नाही आहे. ही उत्तम गोष्टी आहे. कुठल्याही सजग सामाजिक जाणीव असलेल्या शिक्षित माणसांनी हा पुरस्कार केलाच पाहिजे प्रगतिशील विचारांचा, असं मला स्वतःला वाटतं. आणि काळ कितीही अधूनमधून बदलत गेला तरी त्याच्याशी ठाम राहिलं तरच काहीतरी रिफ्लेक्शन पडतं कामात. एका ठिकाणी असा उल्लेख आहे जो फार मला वेगळा वाटला. इथे प्रशांत आहे त्यामुळे मला जर पटलं नाही तर मी, आणि हे अनौपचारिक आहे, खात्री बाळगून मी त्यालाही विचारू शकतो की प्रशांतला काही सुचल्यानंतर आम्ही एकमेकांशी बोलणं टाळतो. तर हे कारण काय, किंवा म्हणजे हे काय नेमकं काय घडतं, काय असं होतं? म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे हा. आणि हा खरं तर ज्याला म्हणतो की सर्जनशील प्रक्रियेशी संबंधित आहे. आम्ही इतके बरोबर आहोत सगळेजण कामामध्ये, विचारामध्ये, जगण्यामध्ये. जेव्हा लेखक म्हणून तो काम करत असतो आणि त्याला काहीतरी सुचते असं वाटतं, त्याच्यानंतर जो मी टाळतो संवाद, कारण तेव्हा तो साक्षीभावाने त्याच्या अनुभवाकडे आणि विचाराकडे बघू शकला पाहिजे. उद्या त्याने माझ्याशी एखादी कल्पना डिस्कस करणं म्हणजे एक प्रपोजल निर्माण होतं, ओरिजिनल नाटक निर्माण होत नाही. एक लेखक म्हणून त्याला जे सुचलेलं आहे त्याचा अवकाश वेगळा, त्याच्यातली तो काय लिहिणार आहे, कशावर लिहिणार आहे मला कळलेलं न बरं, कारण तो लिहिल्यानंतर मला ते समजून घ्यायला सोपंच जाणार आहे. परंतु तेव्हा त्याचा विचार असतो ना त्या लेखकाचा. कारण फार गमतीशीर आहे आपल्याकडे, आपण सगळ्या लेखकांची परंपरा जर घेतली आपल्याकडे, तेंडुलकरांपासून तर आजच्या लेखकापर्यंत, प्राजक्तपर्यंत, तर सगळेजण आपल्या रंगसंवेदना, आपली जाणीव, समोर घडणाऱ्या घटना, आजूबाजूला चाललेलं भवतालातलं घुसळण याच्याकडे बघूनच काहीतरी नाटक निवडत असतो. ते कशासारखं तरी नको असतं ना. म्हणजे दोन रंगकर्मींनी आपसात चर्चा केली की त्याच्यामध्ये नक्कीच गोंधळ होऊ शकतो. त्यांनी केलेला एकदा जो मनोमंचावरचा मांडणी आहे ती मला समजून घेतल्यानंतर, बरं तुला असं वाटू देऊ नको की त्यांनी केलेली मांडणी आम्ही सगळेजण सहजच ॲक्सेप्ट करतो. त्याचं पोस्टमार्टम त्याच्याहीपेक्षा भयानक पद्धतीने होतं. मी तुला चाहूल नावाच्या नाटकाचं उदाहरण सांगतो. चाहूल नाटक लिहिलं त्यांनी, 1 अंक लिहिला नाही, सगळं नाटकच लिहिलं आणि त्यांनी वाचून दाखवलं. पहिला अंक झाला,
आम्ही प्रचंड खुश झालो सगळेजण, हे काहीतरी वेगळंच आहे. नंतर काही दिवसांनी त्यांनी दुसरा अंक वाचून दाखवला, स्मशान शांतता होती. सगळे म्हणाले की तू काय काय म्हणजे काय, ते वेगळं नाटक आणि हे वेगळं नाटक कसं चाललंय. आणि त्याच्यानंतर काय प्रवास झाला, तो का झाला, याचं विश्लेषण चाहूल नावाच्या नाटकाच्या प्रस्तावनेत प्रशांत दळवींनी फार सुंदर पद्धतीने दिला की एक स्त्रीवादाचा मुद्दा घेऊन तो कॅरी फॉरवर्ड करत होता आणि पात्रांना तो त्यांच्यासारखं वागू देत नव्हता लेखक म्हणून, आणि ते त्याचे लगाम सुटल्यानंतर चाहूल वेगळं झालं आणि उत्तम झालं. अशी उदाहरणं आहेत. त्यामुळे आमच्याकडे काहीही प्रकारचं काय म्हणूया त्याला सवलत, संधी, माफी नाही तुझ्या कामात. लेखनाला नाही, दिग्दर्शनाला नाही, अभिनेत्याला नाही, रंगकर्मीला नाही, नियोजनालाही नाही. अशी एकमेव संस्था असेल की आपल्या सगळ्यांच्या संस्था आहेत, प्रायोगिक संस्था आहेत की ज्याच्यामध्ये नेहमी जातात कोण स्थलांतर करून, नट जातात, कधीतरी दिग्दर्शक जातो, लेखक गावात राहूनही काम करू शकतो. जिगीषामध्ये जे जितू पद्मकरचा उल्लेख अनिताने केला, हे तेव्हा व्यवस्थापन करणारी 2 माणसं स्थलांतरित आमच्याबरोबर झाली, जी आज एक सिनेमाचा निर्माता आहे आणि एक नाटकाचा निर्माता आहे. आणि या दोन्ही विंग्स ते समर्थपणे सांभाळतात. हा मी नंतर प्रश्न विचारणार होतो, पण आता तू विषय आधीच आल्यामुळे मी विचारतो की साधारणपणे संस्था आणि त्यातही नाट्य संस्था ही 1-2 नाटकं केल्यावर फुटते, दुभंगते किंवा त्रिभंगते किंवा त्याही पलीकडे होते, आणि म्हणजे ती नंतर काही दिवसांनी शिल्लकही राहत. बरोबर. आपली जी जिगीषा आहे हिला आता 40-42 वर्ष झाली. हे इतका काळ टिकणं आणि त्याच्यामध्ये यशही सतत असणं, त्यातल्या यशाच्या बाबतीत आपण बरेच बोललो आहोत, आणखीही थोडं बोलू, पण हे टिकणं मुळात संस्था म्हणून एकत्र टिकणं हे कसं कोणाचं आहे आणि हे प्रशांत घडलं, कशामुळे दळवीचं आहे. जितका तो लेखक आहे, म्हणजे तो आमच्या संघटन कौशल्यात जेवढा त्याचा वेळ खर्च करतो तेवढा जर नाही केला तर त्याने अजून खूप नाटकं लिहिली असती. पण हा एक मोठा, म्हणजे आता तो इथे उपस्थित नसणार कारण माझी मुलाखत सुरू झाल्यावर तो सभागृहात थांबणार नाही, हेही इतका तो संकोची स्वभावाचा आहे. पण मुळात अशी संस्था स्थापन करणं, म्हणजे तुम्हाला अगदी इन्फॉर्मली सांगतो, पुन्हा सुनीलला आठवेल, बऱ्याच जणांना आठवेल की ज्या काळात आम्ही काम सुरू केलं होतं तेव्हा आमच्यापेक्षा सिनियर संस्था होत्या, त्यांनी आम्हाला पटकन सामावूनही घेतलं असतं. म्हणजे प्रशांतचाच मोठा भाऊ अजित दळवी तेव्हा नाट्यरंग नावाच्या संस्थेत होता, नंतर तो परिवर्तन नावाच्या संस्थेत गेला. परंतु आम्ही कुणाच्याही संस्थेत गेलो नाही, कारण त्याचं असं धोरण होतं की समवयस्क आणि समविचारी माणसांनी आपण आपली संस्था निर्माण करू, आपण आपलं लिहू, आपण आपलं दिग्दर्शित करू, आपले नवीन अभिनेते, आपले तंत्रज्ञ निर्माण होतील, असा एक मास्टर ग्रुप तयार करण्याचा प्लॅन त्याच्या डोक्यात होता. त्याच्यामुळे मला आयुष्यात नाटक लिहायचं नाही, त्याला आयुष्यात नाटक दिग्दर्शित करायचं नाही, प्रतीक्षाला पण नाटक दिग्दर्शित करायचं नाही, आपलं काम वाटून दिलेलं आहे ते करा. त्यामुळे फुटाफुटीच्या काही शक्यता नाहीत किंवा मतभेदांच्या काही शक्यता नाहीत, उलट एकमेकांना पोषक असं निर्णयाचं काम. मला फार तो आता नाही आहे सभागृहात याचा आनंद होतो. नाहीतर कुठला लेखक एखाद्या संस्थेचा अध्यक्ष आहे तो म्हणाला असता की तू दुसऱ्या लेखकाचं नाटक कर. म्हणजे मी प्रशांत दळवी, अजित दळवींची जेवढी नाटकं दिग्दर्शित केली त्याच्यात तिप्पट संख्येनं मी महेश एलकुंचवार, तेंडुलकर, अभिराम बडकमकर, संजय पवार, आनंद नाडकर्णी, क्षितिज पटवर्धन, कोणी असतो हे सगळी केलीत. म्हणजे तू हे नाटकं कर, श्याम मनोहर, हे कोण करतं? म्हणजे वाडा चिरेबंदी मी 2दा केलं, त्रिनाट्यधारा, त्याचं संपादन करून डॉक्युमेंटेशन या माणसाने केलं एका लेखकाने. अशा प्रकारची वृत्ती आपल्यामध्ये नसते. याच्यामध्ये मी 2 लेखकांचा आवर्जून आनंदाने उल्लेख करतो की ज्यांचं मला कौतुक आहे. त्याच्यामध्ये सतीश आळेकर आणि दुसरा प्रशांत दळवी, की ज्यांनी संस्थेच्या बाहेर स्वतःचं लेखक पण विसरून नाट्य चळवळ कशी पोषक होईल, आपल्या ग्रुपमधला माणूस समृद्ध कसा होईल, त्याला त्याचे आयाम कसे सापडतील, त्याला काय काय पद्धतीच्या गोष्टी घडवून आणता येतील, ह्याचं सगळं ब्रेन आहे ना, तो आहे. म्हणजे तुझ्या भाषेत सांगायचं तर काय असतात, ती छोट्या खोलीतली बौद्धिक करणारा जो माणसं असतात ती तो आहे, आणि प्रत्यक्ष फील्डवरचा कार्यकर्ता मी आहे. एक संमोहित नाट्यानुभव म्हणजे माझ्या अंदाजाने ध्यानी मनीशी निगडीत आहे. तर त्यामध्ये त्यातलं जे एक पात्र आहे मोहित,
बरोबर. हे फक्त कल्पनेत आहे, ते अस्तित्वात नाही. आणि हे संबंध नेपथ्यातून त्याचा भास निर्माण करणं आणि नंतर ते नाही असं कळणं, या सगळ्यासाठी तू काहीतरी विशेष नेपथ्य प्रकार वापरला. हां, नाही, नेपथ्य प्रकार वापरला म्हणण्यापेक्षा त्याच्यातल्या खोलात गेलो. कारण त्या नाटकाची रचनाच गमतीशीर आहे की एका दत्तक पालक शिबिराला प्रशांत गेला होता आणि तिथला एक आरंभबिंदू होऊन त्यांनी प्रचंड एक वेगळं नाटक लिहिलं, जे मला फार मनापासून आवडणारं नाटक आहे. की जसं म्हणतो की त्या दरम्यान मी त्याच्याशी न बोलल्यामुळे त्यांनी चांगलं नाटक लिहिलं. तर ते नाटक खूप चांगलं होतं आणि त्याच्यामध्ये ना एक कपल आहे जे मध्यमवयीन आहे, जोडपं, आणि त्यांनी तो कल्पनेच्या खेळात मुलाचा सगळा खेळ रचलेला आहे. तर त्याच्यामध्ये वाक्य एक त्या नाटकामध्ये की शेवटी मूल असणं म्हणजे काय, तर घरभर पसरलेला अस्ताव्यस्त गोंडस पसारा. ह्या वाक्याची प्रेरणा घेऊन मी नेपथ्याची रचना केली. म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो ना की, आणि गंमत होती की आपण नेहमी सूचक वास्तवतावाद वापरतो रंगमंचावर जेव्हा नेपथ्य निर्माण करतो, रिअलिस्टिक. तेव्हा मी त्याच्यामध्ये त्याच्या बॉर्डरलाईन थोड्या विस्तारल्या आणि जेवढं नॅचरलिस्टिक करता येईल. एक 8वी-9वीचा मुलगा घरात असणं म्हणजे काय असतं हे सगळं मी स्टेजवर दाखवलं. मी काही स्टेजवर धडाडती आगगाडी पहा या पद्धतीचा चमत्कार केला नाही, पण माझ्या रंगमंचावरच्या बेसिनला पाणी येत होतं, माझा गॅस पेटत होता, मला ते कपडे विखरलेले दिसत होते. त्या 3 क्वार्टरमध्ये ज्या ते छोटंसं घर आहे त्याच्यामध्ये सगळं त्या मुलाची रूम, त्याचं अस्तित्व, त्याचं दप्तर, त्याचा बॉल, त्याच्या लहानपणापासूनचा लाकडी घोडा, हे इतकं विरून ठेवलं होतं पसरून की कुणाला भनकच लागली नाही पाहिजे की जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा त्याला कळेल की अरे बापरे असं आहे का. कारण या नाटकाच्या रचनेमध्येच या दोघा जणांनी अत्यंत कोझी असं समाजापासून दूर जाऊन एक घर निर्माण केलं आहे आणि त्याच्यामध्ये हा खेळ ते दोघांमध्ये खेळत आहेत. याच्यामध्ये जोपर्यंत त्यांच्या घरात कोणी येणार नाही, या नाटकाची रचना फार गमतीशीर होती की हे जर रंगमंच असेल तर या रंगमंचावर यांचं हे जे घर आहे याच्यामध्ये मी ओपन भिंती ठेवल्या होत्या. म्हणजे स्वयंपाकघर, मधली खोली, झोपण्याची खोली, हे सगळं उघडं दिसत होतं आपल्याला आणि त्यातली मायन्यूट डिटेल्स दिसत होते. जोपर्यंत या घरामध्ये बाहेरचं एक जोडपं येणार नाही आणि त्यांना हे रिव्हील होणार नाही, म्हणजे हे नाटक बघताना ती 2 नवीन येणारी पात्र आणि समोर बसलेले 1000 प्रेक्षक यांना एकाच वेळेस उलगडा होणार होता की अरे बापरे यांच्या घरात मुलंच नाही आहे. या रचनेचा एक मला तो पॉईंट आणण्यासाठी अत्यंत वेगवान हालचाली, अत्यंत तो बघितलं तर 35 मिनिटाचा इंट्रोल पॉईंट आहे. म्हणजे ध्यानीमनीच्या पहिल्या अंकाचा शेवट 35व्या किंवा 37व्या मिनिटाला होतो. तोपर्यंत कुणाच्याच लक्षात येत नाही. म्हणजे त्याचं दुर्दैव असं झालं, दुर्दैव म्हणजे चांगली घटना, माणसं उठून जात नव्हती बाहेर अशी कॅन्टीनवाल्यांनी तक्रार केली होती. कारण त्यांना तो बसल्यावर त्यांना इतक्या प्रकारचा धक्का बसायचा अनपेक्षितरित्या किंवा ते रिअलायझेशन व्हायचं की ते बाहेरच जायचे नाहीत. इतकं ते इंटेन्स बसवलं गेलं होतं. त्या रचनेचा वापर मी तसा केला होता. इथे बघितलेले असतील काही मंडळी ध्यानीमनीचा प्रयोग. थँक्यू. थँक्यू. बरोबर बरोबर. थँक्यू. आता एक गाजलेलं नाटक गांधी विरुद्ध गांधी, याच्याबद्दल लिहिताना असं लिहिलं आहे की गांधींना राष्ट्रपिता का म्हणतो आपण याचा अन्वयार्थ मला उमगला, हे तुझं वाक्य. आणि इथे तो उमगला, हे तुला उमगला हे आम्हाला कळलं, पण म्हणजे नेमकं काय झालं हे मला नाही. म्हणजे जे मगाशी प्रत्यक्षाने भक्तिताईंचं वाचलं त्याच्यामध्ये खरं तर त्याचा उल्लेख आहे. त्या ज्या म्हणतात की तुम्हाला अनेक मुलं आहेत, त्याला एकच बाप आहे. राष्ट्रपित्याची ही जी खरी व्याख्या आहे, हा आपल्याकडे खूप मोठा संघर्ष आहे ॲक्च्युली. की तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर ते नाटक करताना मला खूप इतिहास आणि बाकीच्या गोष्टींचाही अभ्यास करावा लागला, गांधींच्या चरित्राचाही केला. तो काळ बघा कसा होता की गांधीजींना 18व्या-19व्या वर्षी मूल झालं होतं. म्हणजे हरिलालमध्ये आणि गांधीमध्ये मोठ्या भावा इतका गॅप होता, मुलगा आणि वडील इतका नव्हता. आणि हा माणूस रोज चुका करून शिकत होता किंवा केलेल्याला चुका समजत होता. त्या मुलाचा आग्रह होता की मला शिकू द्या, तुम्ही बॅरिस्टर झालात आणि मग शिक्षण नाकारताय, मला शिकू द्यात, मला तुमच्या ओळखीने काहीतरी काम मिळू द्यात. आणि गांधीजींसारखा माणूस हे आयुष्यभर करू देणारच नव्हता. त्याच्यामुळे तो मानसिक संघर्ष खूप विकोपाचा संघर्ष होता. आणि त्यातल्या त्या संघर्षामध्ये वारंवार लक्षात येत होतं की हा राष्ट्रपिता असण्याचं महत्त्व काय.
म्हणजे ती गंमत होती ना. म्हणजे तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही की एक काय विरोधाभास आहे बघा दोन व्यक्तिमत्वांमध्ये. आणि तो जो ऱ्हास आहे सगळा मानसिक सायकोलॉजिकल प्रोसेस आहे ती. म्हणजे हरिलालला ट्रीटमेंटची गरज होती असं कितीदा तरी आपल्याला लक्षात येतं. कारण तो रिबेलस वागत होता. त्याचं धर्मांतर करणं, त्याचं वेश्याकडे जाणं, त्याचं व्यवसायात बुडीत लोकांना बुडवणं, जी क्रेडिबिलिटी बाप मिळवतोय ती सगळी घालवण्याचे सगळे प्रकार तो करत होता. आणि तो ते एक रिबेल म्हणून करत होता. एक गमतीशीर लक्षात घ्या, जगभरातल्या प्रतिनिधींसगट आणि लाखो लोकांचा समुदाय ज्या माणसाच्या अंत्ययात्रेला उपस्थित होता त्या अंत्ययात्रेमध्ये हा मुलगा उपस्थित होता, पण त्याला अंत्यविधी करण्याचा अधिकार नव्हता. आणि 6 महिन्यांनी एक बेवारस प्रेत म्हणून त्याचं सायन हॉस्पिटलमध्ये तो घ्यायला कोणी जावं म्हणून त्याचे काका जेव्हा गेले तेव्हा त्यांनी महात्मा गांधी नावाचं MH गांधी असं लिहिलं. HM गांधी लिहिलं. हरिलाल मोहनलाल गांधी. नाहीतर हरिलाल मोहनदास गांधी लिहिलं असतं तर त्याला बट्टा लागला असता. या पद्धतीची ती सगळी वैयक्तिक शोकांतिकेची एकीकडे गोष्ट आहे आणि एकीकडे आपल्याला त्याच प्रोग्रेशनमध्ये गांधीजींचं राष्ट्रीय पातळीवरचं मोठं होणं, निर्णय घेणं सगळ्या पद्धतीमध्ये. म्हणजे तो सगळा त्याच्यामध्ये अशी पण एक धारणा होती की जणू या नाटकामुळे गांधी विलनिश होतील अशी पण भीती वाटत होती. पण त्याच्यामध्ये अजित दळवींचं मोठं यश आहे की ते स्वतः गांधीवादी कुटुंबातनं जन्माला आल्यामुळे किंवा आम्ही अशा प्रकारचं कुठलंच आम्ही करू शकलो नसतो. त्यामुळे म्हणजे मी गांधीविरुद्ध गांधी केलं ना, मी नथुराम गोडसे नाही केलं. याच्यात तो पुरस्कार तुझा आहे, पुरस्कार तर ते मला 100% मी केलंच नसतं, कधीच करणार नाही. मगाशी माझ्या अंदाजाने प्रतीक्षाने वाचलं त्या पोकळी, हो त्यामध्येच उल्लेख आहे की शफीभाई, भक्तिताई आणि मी असं त्रिकूट जमलं होतं. माझ्या मार्फत ते एकमेकांना टोमणे मारायचे. तर मला आठवत आहे त्यानुसार इथे त्याच्यावर सगळे एक थोडं हास्य असं फुललं. पण आता त्यातले काही बारकावे काय होते बारकावे असे सांगू शकतोस का? नाही, गंमत अशी होती की मला मी म्हणालो ना की काही लोक माझे फार लवकर मित्र झाले. त्याच्यापैकी शफीबाई होते आणि ते खरं तर हिंदी गुजराती थिएटर करत होते. त्यांनी कधी मराठी नाटक केलं. ते माझ्या प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला म्हणजे भक्ती नसतानाही प्रत्येक नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला येत असत. त्यांचं माझं खूप नातं होतं. ज्या रंग माझा वेगळाचं उल्लेख झाला ते चंद्रलेखामधलं नाटक होतं, आनंद नाडकर्णी लिहिलेलं. आणि प्रथेप्रमाणे ते 31 डिसेंबरला येणार होतं. आणि भक्तीताईंना नाटक आवडलं होतं पण त्या अडवून ठेवत होत्या ते नाटक. कारण त्या दरम्यान त्यांचं गुजराती नाटक त्यांनी कमिट केलं होतं दुसऱ्या दिग्दर्शकाला. तर हा पेच होता. तर ते कसं करायचं. मग भक्ती म्हणाली की नाही आपण चौघे जिप्सीमध्ये भेटून गप्पा मारू. तर भक्तीताई, शफी, मी आणि मोहन काका असे आम्ही बसलो. तर त्याची गंमत अशी झाली की आता भक्तीताईंना वाटलं की खूप डिस्कशन होणार, हे होणार, चर्चा होणार. ती मैत्री कशी गंमत असते ना. तर ते म्हणाले बोलो चंदू काय आहे. कारण मोहन वाघही गप्प, ही आई गप्प. तर मी म्हणालो की नाही काय प्रॉब्लेम काय नाही. म्हणलं मोहन वाघ दरवर्षी 31 डिसेंबरला त्यांचा एक प्रघात आहे, त्यांची प्रथा आहे, ते नाटक ओपन करतात आणि वाचून दाखवलं आहे, भक्तीताईंना आवडलं आहे. पण तुमचं पण काहीतरी नाटकाचं चाललं आहे तर त्यांना काही कळत नाही. नाही बराबर आहे ना भक्ती, वो 31 डिसेंबर को आना चाहिए ना, अपना नाटक बाद में करेंगे, चलो खाना क्या खाएंगे. प्रश्न संपला. त्याच्यामुळे भक्तीताईंची चिडचिड झाली. याच्यावर काही चर्चा नाही, काही नाही, मी तुला आणलं आणि तूच पलटी मारलीस. तर अशा प्रकारच्या किस्से आणि त्याच्यामध्ये होते. त्याच्यामुळे डॉक्टर तुम्ही सुद्धा जे नाटक होतं त्याच्यावर आपण काहीतरी दुसऱ्या माध्यमातलं काम करूया असं तेव्हा चाललं होतं. त्यामुळे अजित दळवी, शफी इनामदार, मी, भक्तीताई असं आमचं तेव्हा खूप दिवस काय काम चालू होतं. इनफॅक्ट तुम्हाला खोटं वाटेल, तो दिवसच फार वाईट होता. त्या दिवशी दिवसभर आम्ही बरोबर होतो. सकाळी 10 ते संध्याकाळी 7. कोण? मी आणि शफीबाई. त्यांना मी भाईदासला सोडलं, मी घरी गेलो. त्यानंतर त्यांचं एक नाटकाचं वाचन होतं, मी झोपलो आणि सकाळी 5 वाजता मला फोन आला की ते गेलेत आणि तुम्हाला बोलवलं, भक्तीताई एकट्या आहेत. त्यामुळे माझ्यासाठी तर ते खूप ड्रॅमॅटिक आणि जरा जास्त त्रासदायक होतं. आणि त्यांना त्या दिवशीच तो हार्ट अटॅक आला आणि ते रात्री गेले होते. तर त्या दरम्यान ती प्रोसेस चालू होती आमची लिखाणाची. तेव्हा गंमत अशी होती की भक्तीताई काही आईचं घर सोडत शेवटपर्यंत त्यांनी सोडलं नाही, त्या ग्रँट रोडला राहायच्या आणि शफीबाई अंधेरीला राहायचे. मग त्या दिवसांमध्ये आम्ही दोघेजणं
पूर्ण वेळ भक्तिताई बरोबर नसायचं. मी आणि शफी पूर्ण वेळ फिरायचो, लोकेशन्स बघितली, अनेकांना जाऊन भेटलो. मग मला शफीबाई मध्येच म्हणायचे, हे देखो तुम्हारी भक्तिताई का फोन आहे, अभी बात करो, असं म्हणून फोन मला द्यायचे. शफी इनामदार फोन माझ्या हातात द्यायचे आणि मग मी बोलणार आणि मला भक्तिताई विचारणार, चंद्रकांत आता कुठे आहात तुम्ही? शफी आज इकडे गिरगावात येणार आहेत की तिकडेच राहणार आहेत? म्हटलं अहो मी नवरा आहे, बायको आहे, का तुम्ही मला काय विचारता? मग ते म्हणायचे, मग हे त्यांना सांगितलं ते म्हणायचे, मग मी म्हणायचो शफी आप जाने वाले? नाही 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 जाऊन म्हणायचं. नाही बहुतेक त्यांचं काहीतरी वाच, म्हणजे मला खोटं ठरवणं इतपत त्यांचं ओढलं व्हायचं. म्हणजे एक त्या बॅरिस्टर नाटकात ते शांतू काहीतरी एक नोकर होता, त्याच्यात म्हणायचं ना ते, तसं ते बोलणं व्हायला लागलं हळूहळू. मग मी त्यांना एक दिवस म्हणालो, अरे लो तुम्हारी भक्तिताई बात कर रही, लो मेरी भक्तिताई बाद में पहले आपकी बीवी आप बात करो. असे खूप किस्से व्हायचे. पण खूप दिलदार माणूस होता आणि त्याने तिकडे थिएटरमध्ये खूप चांगलं काम केलं. खरं तर ते ॲक्टर होते, फार मोठे दिग्दर्शक नव्हते, पण हिंदी रंगभूमी, गुजराती रंगभूमी आणि मराठीची सतत नाळ कशी जोडली पाहिजे, म्हणजे डॉक्टर तुम्ही सुद्धाचं हिंदी आवृत्ती त्यांनी केली, ज्याच्यामध्ये भक्तिताईंनी काम केलं. माझ्याकडे इकडे सुहास जोशी, मोहन गोखले आणि सुनील शेंडे होते. तिकडे स्वतः शफीबाई आणि भक्तिताई, नाही मनोज जोशी, भक्तिताई अशी मंडळी होती. नव्वदोत्तरी कालखंडावर एक पूर्ण प्रकरण आहे आणि तो 85 नंतर रादर 85 नंतरचा. आणि त्यावर म्हणजे एक आता आम्हाला माहिती असलेला चंदू आणि किंवा लोकांना माहिती असलेलं चंकू आणि त्या लेखात आलेला, याच्यामध्ये मला असं वाटलं की काहीसा असा थोडा चिडलेला की हे लोक काय लिहित आहेत आणि काय लिहितात, नाही काय वागतायत. ही गंमत अशी होती की 60, 70, 80 ही फार महत्त्वाचे संदर्भ आपल्याकडे आहेत की 60, 70, 80च्या दशकात खूप महत्त्वाची नाटकं आली, त्यांची खूप चांगली समीक्षा झाली. परंतु दुर्दैवाने ती समीक्षा तिथेच थांबली आणि सतत बाकीच्या पुस्तकांमध्ये, उल्लेखांमध्ये नंतर जणू काही कामच झालं नाही, अशा प्रकारचं एक चित्र मी वेगवेगळ्या परिसंवादांमध्ये ऐकत होतो आणि त्याचा मला भयंकर त्रास होत होता आणि माझा काही आक्षेप होता या पिढीविषयी. तर माझं उलट मी त्या लेखामध्ये की 85 नंतर त्यांनी जणू काही झालंच नाही असं एक अघोषित धारणा त्यांनी केली होती. म्हणून त्याचा मी पूर्ण लेखाजोखा मांडला की तेव्हा औरंगाबादमध्ये काय घडत होतं, नाशिकमध्ये काय घडत होतं, साताऱ्यात काय घडत होतं, कोल्हापुरात काय घडत होतं, सोलापुरात काय घडत होतं, मुंबईत काय घडत होतं, सगळं मी मांडलं. आणि काही जणांना प्रश्न पण विचारले की मग काय आहे, इथल्या पुढच्या कामाचं काय आहे, या कामाची नोंद तुम्ही कधी घेणार आहात? म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये खूप छोटे छोटे प्रश्न होते. आपल्याला काही रागलोभ नाही, मी त्याच्यामध्ये सरळ सरळ विचारलं आहे की तुम्हाला गंमत वाटेल, तुम्ही पण याच्याशी सहमत व्हाल की वाडा चिरेबंदी हे पहिलं नाटक विजयाबाईंनी केलं, ज्याचा मी प्रेक्षक म्हणून चाहता होतो, रंगकर्मी म्हणून चाहता होतो. पुढे 1993 मी दुसरा आणि तिसरा भाग असं सलग 9 तासाचं नाटक केलं. जगभरात पीटरब्रुक नंतरचा आविष्कारच्या नाट्यसंस्थेवर आणि माझ्यावर त्या विक्रमाची नोंद आहे. आणि तुम्ही NCPमध्ये संचालक म्हणून बसलेले आहात विजय मेहता, आणि तुम्ही हे नाटक बघायला येत नाही. 25 प्रयोग का नाही आला असं मी जाब विचारला, पुस्तकातून विचारला, का आला नाहीत? तुमचं काम नाही नवीन पिढीने काय केलेलं बघण्याचं? असं कसं तुम्ही नाही येऊ शकत? का नाही आलात? आणि येणाऱ्या लोकांचंही मी दाद घेतली की भक्तिताईचं उदाहरण आपण बोलतोय, सत्यदेव दुबे असतील, अमोल पालेकर असतील, ही मंडळी प्रत्येक नवीन नाटक बघायला यायची. कारण हा 2 पिढ्यांमधला, 3 पिढ्यांमधला रंगसंवाद. आज प्राजक्तांनी माझ्यावर 4 कौतुकाचे शब्द बोलले म्हणून नाही, पण तो काय नवीन लिहितो याची मला सतत उत्सुकता वाटली पाहिजे. मला त्याला माझी आणि त्याचा संपर्क संवाद झाला पाहिजे, कारण आपण एक वेगळं रंगावकाश निर्माण करतोय. असे खूप उल्लेख त्याच्यामध्ये केले. आमच्या एका मित्रांनी 30 रात्री वगैरे लिहिल्या, त्याच्यामध्ये परत तेच सगळे येऊन ते 80पर्यंत थांबतात, त्याच नाटकांचा उल्लेख करतात. तर ते का? म्हणजे पुढच्याची नोंद कधी होणार आहे? म्हणजे हे पुस्तक लिहिण्यामागचं कारणही तेच आहे. बरं झालं मगाशी यांनी सांगितलं, हे काय माझं आत्मचरित्र नव्हे, तू गोतावळा म्हणतोयस. असं काही लोकांनी एकत्र जाणं ठरवणं, त्यांनी एकत्र काम करणं, त्याच्यात कन्सिस्टन्सी असणं, 4 दशक एकत्र असणं, त्यांच्या नाटकाने काही चांगल्या रंगभूमीवर नाटक निर्माण होणं, नवीन पिढीला प्रेरणा मिळणं, हे काम झालं. त्याची नोंद पुस्तकात व्हावी म्हणून मी केली आहे. दुसरं कोण करेल याची काही मला माहिती, खात्री पण नाही आहे. लक्षात आलं की? म्हणून तो काही स्वतःविषयीचा बडेजाव नाही, डंका नाही, अनालिटिकल लिहिलंय. हो, बऱ्याच म्हणजे
तुझं एकट्याचं नाही, अनेकांची नावं घेतली बुद्धिसागर सगळ्यांची माझ्या समकालीनांची सगळी नावं. आपल्याकडे तो एक दुर्दैवाने शाप झालाय आता की माझी मुलाखत आहे म्हणजे फक्त मी माझ्यापुरतंच बोलायचं, असं होत नाही. कलेच्या क्षेत्रामध्ये ते दशक बोलतं, ते वर्ष बोलतं. त्या दशकामध्ये एक त्या वेळेच्या सामाजिक चळवळीची हाक असते, एक सामूहिक हुंकार असतो, कलेची जाणीव असते, कशाला तरी विरोध केलेला असतो, काहीतरी नव्याने मांडलेलं असतं. हे एकट्याचं काम नव्हे, हे समूहाचंच काम असतं. म्हणून हा गोतावळा जास्त वाढत चाललाय. एकाच वर्षी सर्वोत्कृष्ट मुद्दा सांगायचा, चंदूचं लोकशाहीकरण नाटकाच्या संदर्भातलं एक छान विधान आहे, ते खूप एक्सप्लेन करशील याच उत्तराच्या अनुषंगाने. हां ठीक आहे. त्याचं म्हणजे मी ते म्हणतो नेहमी, फार गंमत आहे. मगाशी मी जे नाटक माध्यमाचं केलं, मला असं नेहमी वाटतं की समूहकला एवढंच एक नाही आहे, तर नाटक या कलेचं असं आहे की सगळ्यात चांगली डेमोक्रेटिक आर्ट आहे. ते सगळे नागरिक शास्त्राचे नियम पाळते. मी केलं असं सर्वोच्च माणूस कोणीच म्हणू शकत नाही. इथे मी करतो, हा बोलतो, त्याचा क्यू मला लक्षात ठेवावा लागतो, तेव्हा हा लाईट करतो, तेव्हा तो म्युझिक वाजवतो, तेव्हा कोणीतरी दुसरी एंट्रीला रेडी असतं, तेव्हा तू प्रतिक्रिया देतो. असं एकमेकांवर परस्परावलंबी ही कला आहे. इथे तुम्ही नाटकाच्या म्हणून नाटकात जर घातलं मुलाला तर चांगले संस्कार होतात. असं मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगू शकतो की त्याच्या फॉर्मॅटिव्ह एजमध्ये जर तुम्ही किशोरवयीन काळामध्ये जर तुम्ही एखाद्या संस्थेत काम करायला गेलात नाटकाच्या, तर तुमच्या लिसनिंगमध्ये फरक पडतो, अंडरस्टँडिंगमध्ये फरक पडतो, परस्पर सहकार्यावर फरक पडतो. कारण नाटक हे सगळं अदृश्यरित्या शिकवत असतं. म्हणून ती मोस्ट लोकशाही मानणारी कला आहे असं मला वाटतं. एका कोणातरी दिग्दर्शकाचं, आता मला नाव आठवत नाही आहे, पण त्यांनी अशी खंत व्यक्त केली होती माझ्याविषयी नाही, एकंदरीत दिग्दर्शकाविषयी, की ॲक्टर्स समोर दिसतात, सगळे ते लोकप्रियही होतात, बरोबर, आम्ही मात्र कोणाला दिसत नाही, आम्ही काही स्क्रीनवर येत नाही किंवा रंगमंचावर येत नाही, बरोबर. त्यामुळे आम्हाला काहीसं मागे टाकलं जातं आणि आम्हाला वलय मिळत नाही. तुला बघताना किंवा एकंदर तुझ्या बोलण्यावरून, म्हणजे तुझं यश हे आता आपण इथे जेवढे आहोत त्यांना नव्हे, सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे त्याबद्दल मी पुनरुक्ती करत नाही. पण तू स्वतः समाधानी दिसतोस, कुठे खंत व्यक्त करताना दिसत नाही. किंबहुना एका ठिकाणी तू असं लिहिलं आहेस, नेमका हाच आनंद मिळवण्यासाठी मी दिग्दर्शक झालोय. नाही, पण म्हणजे वलयासाठी नाही, नाही, वलयासाठी नाही. मुद्दा तुझा हा फार छान आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की माझ्या काळात ज्या प्रकारचा मीडिया आता एक्सपोजर आहे, म्हणजे मला अनेक जण रिक्षावाले असं पण विचारतात, तुम्ही चला हवामध्ये काम करता का? असं विजय मेहता किंवा दिग्दर्शक दुबेंना कधी विचारलं नव्हतं ना. मी जास्त दिसतो, मी माध्यमात दिसतो, मी पॉडकास्टमध्ये दिसतो, मी मुलाखतीत दिसतो. हा माझ्या पिढीच्या दिग्दर्शकांसाठी मोठा फायदा आहे. कारण दिग्दर्शक ही अदृश्य शक्तीच असते. शेवटी लेखकही भेटत नाही आणि दिग्दर्शकही भेटत नाही, रंगमंचावर नटच असतात आणि तेच नाटक पुढे नेत असतात. परंतु माझ्या पिढीला त्याचा खूप चांगला फायदा झाला. आम्ही होकलही झालो, आम्ही दिसलोही व्हिज्युअली, त्याचाही फायदा झाला. माझ्या आधीच्या काही पिढ्यांमधल्या दिग्दर्शकांना तेवढ्या प्रकारची प्रसिद्धी मिळाली नाही, त्यांची खंत खरी असू शकते. हे आपल्याला नवीन धोरणाच्या आणि या प्रसारमाध्यमांच्या याच्यामध्ये लक्षात येऊ शकतं आपल्याला. हां, जो आनंद मिळाला नेमका तो हे वाक्य तू कुठून उचलून काढलेस माहीत नाही. लोकेशने आज काय केलं माहिती आहे का? पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका घेतली. तुमच्या जबाबामध्ये हे म्हटलं, याचा संदर्भ काय? जणू माझी ईडीची चौकशी चालू आहे. बरं, तो वाक्य कुठलीही काढतो. नेमका हाच आनंद मला दिग्दर्शक म्हणून मिळावा, ते मी प्रसिद्धीसाठी नाही म्हणालो. की प्रोसेसमध्ये जेव्हा खूप छान आपण कॉन्सन्ट्रेशननी काम करतो, नटांवर चिडतो, ओरडतो, टेक्निकल टीमवर ओरडतो, लेखकाकडनं रिराईट करून घेतो, त्याचा एक अंतिम प्रयोग झाल्यानंतरचं जे समाधान असतं ते मला सामूहिक एकट्याला मिळतं. लिहिलंय असं म्हणजे हे आहेच, हेही आलंय, पण त्यातला मुख्य मुद्दा असा आहे की पोहायला शिकवणाऱ्या प्रशिक्षकासारखं मला वाटतं. आणि तो मुलगा पोहायला लागला, त्याला पाण्याची भीती गेली आणि त्याला ते हात मारता यायला लागले, आणि तो जर आणि मी बाहेरून बघतोय,
नाही, भाग असा आहे ना, त्याच्यामध्ये शिक्षकाचा एक भाग दडलेला आहे. मला दुर्दैवाने असं झालं की माझ्या वयापेक्षा दुप्पट वयाच्या नटांनी माझ्याबरोबर काम केलं. म्हणजे मी प्रभाकर पंत पणशीकरांनाही नाटकात डिरेक्शन देत होतो, वंदना गुप्तेला देत होतो, सुहास जोशींना आणि भक्ती बर्वेने देत होतो. खरं तर ती माझी प्रज्ञा नव्हती, पण दिग्दर्शक या डेसिग्नेशनचा तो अधिकार होता. त्याचा मी गैरवापर न करता वापर केला पाहिजे. मग मी नडलो नटांना, मी त्यांच्याशी जास्त चर्चा केली, प्रोसेसमध्ये केली. मी म्हटलं नाही खरंच आहे, पण ते मी वाक्य लिहिलेलं परत सांगतो की पोहणं शिकवणारा माणूस काय करत असतो, तो त्याच्या आधी पाण्याची भीती घालवतो, मग त्याला अधिक खोलवर जायला सांगतो, मग त्याला हातपाय मारायला सांगतो, आणि मग त्याच्यानंतर तो त्याचा जेव्हा तरंगायला लागतो विदाऊट एफर्ट्स, ते बघणं जे कौतुक आहे तेच दिग्दर्शकाचं असतं. मला प्रत्यक्ष असायचं नसतं. आपल्याकडे दिग्दर्शक दिसतो असं एक काहीतरी क्लुप्त्या करणारी नाटकं आधी होती. मी नटांना सांगतो, प्रेक्षकांना सांगतो, मी नसतो असं नाही, मी प्रत्येक क्षणात स्टेजवर उपलब्ध असतो आणि उपस्थित असतो, फक्त दिसत नाही. माझं काम दिसलं पाहिजे, मी काय सांगितलं नटांना ते दिसलं पाहिजे, आणि त्यांच्याकडनं लेखकाचं काम उत्तम झालं पाहिजे. मग हीच माझी जबाबदारी आहे. त्याचा संबंध यशाशी किंवा वलयाशी अजिबात नाही, ते तुझं निखळ समाधान आहे. पण एकाच वर्षी सर्वोत्कृष्ट प्रायोगिक आणि सर्वोत्कृष्ट व्यावसायिक दिग्दर्शक हे पुरस्कार एकाच व्यासपीठावर मिळाले. हां, आणि याबरोबरच प्रायोगिक आणि व्यावसायिक या दोन प्रकारच्या सीमारेषा ज्या आहेत, या दोन्ही प्रकारांमध्ये असलेली सीमारेषा पुसट करणारा हा दिग्दर्शक अशी एक मान्यता तुला मिळाली. तर यावर तुला आता म्हणजे कशामुळे मिळाली आणि तुला याबद्दल काय वाटतं? नाही, मला महत्त्वाचं हेच वाटतं की जसं मी उदाहरण ठोस देतो की आपण प्रायोगिक आणि व्यावसायिक अशी नाटकं चांगली आणि वाईट या हिशोबाने न समजणारी आणि समजणारी अशा कॅटेगरी करत नाही. इथे आपण साधारणपणे आम्हाला वाटतं तेच करू आणि आम्ही कशा तरी गोष्टींना नकार देऊ. एका ॲप्रोचला म्हणजे काय म्हणतात, प्रपोजल बनवणाऱ्या बेतीव गोष्टींना नाकारून आम्ही करतो, म्हणून प्रायोगिक रंगमंच करत असतो. परंतु मला असं वाटतं, साहित्याचं असेल, संगीताचं असेल, नाटकाचं असेल, जर मग प्रायोगिक चळवळीला 30-40 वर्ष झाली तर ती चळवळ आता पुढे काहीतरी रूपांतर होईल का नाही त्याचं. त्यातनं झालेला जो अभिरुची संपन्न प्रेक्षक आहे त्याच्यासमोर आपण प्रायोगिक नाटक मुख्यधारेतही सादर करू शकलो पाहिजे, ही माझी आणि प्रशांतची धारणा आहे. तुम्ही आमच्या नाटकांच्या निवडीमध्ये जर बघितलं असेल तर उद्या चाऊलसारखं नाटक व्यावसायिकवर होणं अशक्य होतं. गांधी विरुद्ध गांधी नसतं झालं. 4 चौघीला असं हिणवण्यात आलं होतं की हे 8 मार्चचं नाटक आहे, हे महिला स्त्री दिनाचं नाटक आहे. ही नाटकं तिकडे यशस्वी होणं, याच्यामध्ये मुख्यधारेला आपल्याकडे काय होतं, माझ्या अगोदरच्या काही लोकांनी व्यावसायिक रंगभूमीला धंदेवाईक रंगभूमी असं म्हणलं होतं नाही, हिणवलं होतं, जे मी पूर्णपणे अमान्य करतो. त्याच्यातली प्रोफिशियन्सी जी आहे ते प्रोफेशनल थिएटर आहे. व्यावसायिकता त्यातली जपली पाहिजे. बाकी त्याच्या कंटेंटमध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही राहा ना. नाहीतर मग असं आहे की लॅबमध्ये केलेलं एक पेटेंट आहे, रिसर्च आहे, ते फक्त तिथेच नाही राहणार, त्याचा जनव्यापी वापर पुढे झाला पाहिजे ना. तेच प्रायोगिकचं आणि व्यावसायिकचं झालं पाहिजे, या धारणेतनं मी केलं. त्यावर्षी मला येळकोट आणि ध्यानीमनी या 2 नाटकांसाठी तो पुरस्कार मिळाला होता. एकाच दिग्दर्शकाला आहे आणि एकाच दिग्दर्शकाला आहे. आनंदाची गोष्ट होती, केलेल्या कामाची पावती होती. आता एक शेवटाकडे येतो. हॅम्लेट आणि तुघलकचं भूत माझ्या मानेवर कायमचं बसलेलं आहे. हो हो, माझं नाही, तुझं, माझं वाक्य. हो नाही, आज तो त्याचं वाक्य काहीच बोलत नाही आहे, मला आठवण करून देतोय. तर हे का आहे? आणि हॅम्लेटच्या बाबतीत झालं एक तर म्हणजे काहीतरी ते झालं आणि त्याच्या बाबतीत बराच म्हणजे प्रकार, पण तो प्रयोग आम्ही बघितलेला आहे, नाशिकला झाला आहे. तर हे असं बसण्यामागे काय कारण आहे? म्हणजे काय तुला त्यातनं म्हणायचं आहे? असं का तू म्हणतोस की मला तुघलक आणि हॅम्लेटचं नाही, मला एक काही ड्रीम प्रोजेक्ट्स असं वगैरे वाटत असतं, त्याच्यामध्ये मी वारंवार अनेक वर्ष बोलत आलो. ते अवघड आहे, मला माहिती आहे. मी त्या भागात आहे, दौलताबादचा देवगिरीचा किल्ला मी पाहतो आहे. माझा एक
माझ्या मनात एक नाट्यरंगकर्मी म्हणून एक प्रश्न पडत होता, जर त्यांनी राजधानी इकडे शिफ्ट केली तर मी इथे नाटक का नाही करू शकत? तर मला त्या देवगिरीच्या किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुगलक करायचं आहे. त्याला राजकीय सामाजिक संदर्भ पण आहेत आणि एक रंगकर्मी म्हणून आव्हानात्मक काम पण मला वाटतंय. अशा प्रकारचं काम अलकाजींनी केलेलं आहे. त्यांनी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुराणा किल्ल्यावर त्यांनी काम केलं. पण मला हे फार इंटरेस्टिंग वाटलं. इतिहास आणि थिएटरची त्याची जी गंमत आहे त्याच्यामुळे ते मला काहीतरी खुणावतं आहे. ते अवघड आहे कारण ते पुरातत्व खातं आहे आणि ते केंद्रीय आणि हे इकडे आणि मोठा खर्च आणि ते तिथे फक्त एक इन्स्टॉलमेंट करून केल्यासारखा. बरं, तो लाईट साऊंड शो नाही करायचा, मला नाटक करायचं आहे. पण त्याच्यामुळे अत्याधुनिक ज्याला ध्वनी व्यवस्था आणि अनेक गोष्टी मोठं खर्चिक काम आहे. बघू नाशिकमधलं कोणी आलं. मगाशी तुझ्या 4 कंपन्यांचा तिने सांगितलं. हा घाबरत होता की हा बायोडाटा कुठून बाहेर आला. नशीब तिने वार्षिक ताळेबंद आर्थिक सांगितला नाही, नाहीतर मग ईडी पण आलं असतं उद्या. तर त्याच्यामुळे बघ, तू काही जमलं तर तुगलक करूया आपण. जरूर जरूर. आपके मुंह में घी शक्कर म्हणतात. करूया. ते मोठं प्रोजेक्ट होऊ शकतं कारण त्याच्यामधनं काही सिद्ध करण्यापेक्षा किंवा एक डामडोल उभा करण्यापेक्षा काही त्याच्यातलं जर सत्व शोधता आलं तर गंमत आहे. मला तो फारच गमतीशीर प्रवास वाटतो आणि त्याचे परिणाम म्हणून पण काही सामाजिक राजकीय आहेत. शिवाय सगळ्या औरंगाबादवर तुगलक तिथून परत गेल्यानंतर सुद्धा अजून त्यांनी सोडलेल्या खुणा आहेत. खानपान संस्कृती असेल, कलाकुसर असेल, याच्या अनेक छटा तिथे आहेत. त्याची पण एक मौज आहे. त्याच्यामुळे तिथे जर तसं काही करता आलं तर भव्य दिव्य बघूया. तर हां, आता बंद करा अशी चिठ्ठी आलेली आहे. कशावर? हां, आता 1-2च मिनटं. म्हणजे आता आपण नाटकाविषयी बोलत असलो तरी तुकाराम, बिंदास सारखे काही चित्रपट आहे, यावर काहीतरी भाष्य. नाही, मला असं वाटतं आज आपण पुस्तकाच्या निमित्ताने आणि त्याच्यामध्ये मी नाटकाचाच आढावा घेतला आहे, त्याच्याविषयी मी वारंवार बोलत आलेलो आहे. पण तुकाराम याच्याविषयी एक वाक्य फक्त बोलतो की माझ्या त्या सिनेमाचं नाव संत तुकाराम नाही, तुकाराम आहे. एक माणूस ते संतत्वाचा जो प्रवास आहे, मेकिंग ऑफ तुकाराम आहे की तो माणूस तसा कसा झाला, काय झाला. कारण आपल्याकडे चमत्कारानेच संत सिद्ध होतात असं नाही, कामाने झाले पाहिजेत. तो एक मोठा विद्रोही कवी होता, जाणता होता. हा प्रवास कसा मांडावा यासाठी ते केलं होतं आणि त्याचं खूप चांगल्या पद्धतीने बरं झालं. नाही तर आपल्याकडे फक्त गाथा बुडवायला लावली आणि 13 दिवसांनी ती तरुण वर आली तर असा काही कागदाचा लगदा येईल वर, नाही का? गाथा काही येणार नाही. मग ती कुठे रुजली होती, ती वर आली म्हणजे काय झाली, तरली म्हणजे काय झाली, याचं एक इंटरप्रिटेशन नव्या पद्धतीने करता आलं. म्हणून तुकाराम केल्याचा खूप मोठा आनंद आहे. देवगिरीला लवकरच प्रयोग होईल आणि आम्ही देवगिरीला नाशिककर बघायला येऊ. हां, नाही आता हो, तुम्ही या, जरूर या. आणि आम्ही तू सहनिर्माता असणारच, विसरू नकोस तू. आम्ही म्हणून हा फक्त 500 रुपये किंवा 1000 रुपयाच्या तिकिटावर नाही, तू सहनिर्माता असणार आहेस. नाही, पण त्याआधी तुम्हाला आव्हान करतो खूप गंभीरपणे की आत्ता नवीन नाटक जे काय आपण बोलतोय, नवविचार, अमुक ढमुक या नवीन संवेदनाचं नाटक मी नुकतंच केलं आहे, जे क्षितिज पटवर्धनी लिहिलं आहे. त्याचं नाव आहे भूमिका. त्याच्यामध्ये 21 वर्षांनी सचिन खेडेकर काम करतो आहे आणि ते तुमच्या शहरात 3 मेला होतं आहे. आत्तापर्यंत तुमच्या बुक माय शोवरील अजून जाहिरात येतील. त्याला एवढी तरी माणसं तिथे दिसली पाहिजेत मला पुन्हा, एवढी माझी अपेक्षा आहे. कारण ते नाटक तुम्ही बघावं, त्याच्यावर चर्चा करावी. ते नाटक घरी जाऊनही संपत नाही, चर्चा करायला लावतं असं नाटक आहे. अधिक काही सांगत नाही, त्याच्या त्या कथानकाविषयी किंवा विषयाविषयी सांगत नाही. तुम्ही जरूर या अशी तुम्हाला मात्र विनंती करतो. आणि मी या निमित्ताने, मी जरी विश्वस्त असलो तरी आज तुम्ही ज्या पद्धतीने इथे जमा झालात, मी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि मी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे आभार मानतो. आपले आभार नको, बाकीच्यांचे. आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिलात आणि जो प्रतिसाद दिला आहे त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. याच्यामध्ये माझ्याबरोबर ज्यांनी सहभागी आज झाले त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. हे खोटे नाहीत, खरे आहेत.